हाय फ्रेंड्स, शेवग्याच्या शेंगा मी धुवून सोलून कट करून घेतलेले आहे। यामध्ये 1/4 कप दही घालते आहे, हळद घालते आहे, तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे आणि गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड ॲड करते आहे। आपण मॅरिनेट करणार आहोत आणि छान मिक्स करून आता जेवढ्या शेंगा आहे तेवढंच मीठ घालते आहे। याला मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया। आता काय करायचं आहे, पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे, तेल घेऊ नका, तुपाने खूप छान स्वाद येतो। आणि खडा मसाल्यामध्ये मी याच्यात फक्त लवंग आणि 2 वेलच्या टाकते आहे, मोहरी टाकलेली आहे, जिरं घातलेलं आहे आणि लांब कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। आणि इथे मी लसूण पण कुटून टाकलेला आहे। 2 मीडियम साईज कांदे लांब कट करून घेतलेले आहे, ते ॲड केलेले आहे, छान परतून घेऊया। आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता ॲड करते आहे। कढीपत्ता ऑप्शनल आहे कारण शेवग्याचा स्वाद खूप छान लागतो। आणि 2 मीडियम साईज टोमॅटोज जे आहे ते पण मी लांब कट करून घेतलेले आहे। यामध्ये 1 गाजर पण मी लांब कट करून टाकते आहे। सगळ्या भाज्या तुम्ही पहा लांब लांब एकाच सारख्या कट करून घ्यायच्या आहे। तुमच्या घरी जर बीन्स असतील तेही टाका। इथे मी फ्लावर ॲड केलेला आहे आणि हा खडा मसाला जसं तेजपत्ता, मिरे, दालचिनी जे आहे ते पूर्ण टाकले तर सगळे काढून टाकतात, तुम्ही पूर्ण पण टाकू शकता फोडणीत, पण मी असे पेस्ट थोडंसं पावडर करून टाकते म्हणजे यूज होतं। आणि मटर घातलेले आहे आता मी। आणि यामध्ये आता जे मॅरिनेट केलेल्या शेवग्याच्या शेंगा आहे ते आपण ॲड करते। छान खमंग असं परतत राहूया, घरभर सुवास असा पसरलेला आहे, खूप छान असं ही रुचकर बिर्याणी तयार होणार आहे आपली। तर अर्धा तास आधीच मी 2 वाट्या तांदूळ भिजत घातलेले होते, ते आता मी ॲड करते आहे। याला खूप छान परतत राहायचं आहे आणि त्यामुळे छान अशी मोकळी बिर्याणी होईल आपली। आता 2 वाट्याला मी मोजून 4 वाट्या गरम पाणी टाकते, गरमच टाकायचं आहे पाणी, थंड पाणी टाकायचं नाही। तर गरम पाणी ॲड केलेलं आहे 2 वाट्याला 4 वाट्या आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जे तांदूळ आहे त्यापुरतं पुन्हा मीठ घालायचं आहे। पहिले मीठ घातलेलं होतं त्यानुसार घाला। आता कुकर बंद करायचा आहे मीडियम फ्लेमवर, याच्या फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि शिट्ट्या झाल्यावर मात्र लगेच उघडायचं नाही आहे, वाफ जाऊ द्यायची आहे। आता वाफ गेलेली आहे आणि आपली छान शेवगा बिर्याणी तयार झालेली आहे। खूप स्वादिष्ट, रुचकर अशी खमंग होते आणि यावर आता बारीक चिरलेला कोथिंबीर मी टाकते आहे। छान अशी सुंदर घरभर सुवास पसरलेला आहे, लहानांना पण खूप आवडते, करून पहा। बाय।